Welcome. Myself Kale Jayashree. I have studying chemistry subject. First lecture studying introductory part of chemistry and introduction to subject of basic science chemistry. Today's we are going to chemistry second lecture. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सिलेबस बेसिक सायन्स ऑफ केमिस्ट्रीचा सिलेबस आणि त्यातील सबटाईप बघितले आहेत. सेकंड लेक्चरमध्ये आता आपल्याला डिटेल्स त्याचा स्टडी करायचा आहे. टुडेज वी आर गोइंग टू केमिस्ट्री सेकंड लेक्चर, युनिट नंबर 4 अँड चॅप्टर नंबर फर्स्ट, केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस. नेम ऑफ चॅप्टर केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस. तर चॅप्टरचं नाव काय? केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस. त्यामध्ये सब टाईप्स आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी, केमिकल बॉन्ड, टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, मेटॅलिक प्रॉपर्टीज, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेकंड सब टाइप्स है मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. थर्ड सब टाइप्स है स्ट्रक्चर ऑफ सॉलिड, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड, प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड, युनिट सेल, सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक, फेस सेंटर क्यूबिक, हेक्सागोनल क्लोज पॅक क्रिस्टल. फोर्थ वन इज कॅटलायसिस. त्यामध्ये टाइप्स ऑफ कॅटलायसिस, कॅटलिस्ट, टाइप्स ऑफ कॅटलिस्ट, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट, ॲटो कॅटलिस्ट, कॅटलायटिक प्रमोटर अँड कॅटलायटिक इनिबिटर, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ कॅटलिस्ट. असे सब टाईप्स आपल्याला बघायचे आहे. वन बाय वन आपल्याला स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट सब टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी, केमिकल बॉन्ड. फर्स्टली we can study definition of valence electron. The definition of valence electron: the electron present in the outermost shell of an atom determine the valency of an atom and hence called as valence electron. valence electron म्हणजे काय तर ॲटमच्या और इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवरून इलेमेंटची व्हॅलन्सी डिटरमाइन केली जाते. इफ द लास्ट ऑर्बिट इज रिमूव्ड देन द रेस्ट ऑफ द ॲटम इज कॉल्ड कार्नेल ऑफ द ॲटम. इलेमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जे काही इलेमेंट ॲटम प्रेझेंट असतात त्याला कार्नेल असे म्हणतात. ॲटम ऑफ इलेमेंट कंटेनिंग 8 इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट सेल और ऑर्बिट आर स्टेबल. Then electronic arrangement in which 8 electron is octet or 2 electron is duplet are present in outermost shell of atom is known as stable configuration. Atom or element च्या outermost cell मध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर ऑक्टेट कंप्लीट होते आणि 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर डुप्लेट कंप्लीट होते. म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते तर डुप्लेट कंप्लीट होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. ओनली दोज इलेमेंट हॅविंग लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट सेल ऑफ देअर ॲटम्स आर कॅपेबल ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आउटरमोस्ट सेलमध्ये 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो इलेमेंट ऑर मेटल केमिकल कॉम्बिनेशनसाठी कॅपेबल असतो. त्यानंतर देअर आर 3 मोड्स ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर केमिकल कॉम्बिनेशनचे 3 मोड्स आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट वन इज बाय लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन, सेकंड वन इज बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, थर्ड वन इज बाय वन साइडेड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. या 3 मोड्सवर केमिकल कॉम्बिनेशन डिटरमाइन केले जाते. ते कोणते तर इलेक्ट्रॉन कमी किंवा जादा करता येतात, तर इलेक्ट्रॉनची म्युच्युअल शेअरिंग केली जाते इलेक्ट्रॉनची. आणि थर्ड वन इज
1 बाय 1 शेअरिंग केली जाते इलेक्ट्रॉनची. त्या 3 मोड्सवरून केमिकल कॉम्बिनेशन डिटरमाइन केले जाते. आपण व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड बघितलं तर आपल्याला टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड बघायचे आहे. टाईप्स ऑफ व्हॅलेन्सी ऑर टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड. देअर आर 5 टाईप्स ऑफ व्हॅलेन्सी ऑर केमिकल बॉन्ड. First one is electrovalency or ionic bond or electrovalent bond. Second one is covalency or covalent bond. Third one is coordinate valency or coordinate bond. Fourth one is metallic bond. Fifth is hydrogen bond. असे हे 5 प्रकार व्हॅलेन्सीचे आहे और केमिकल बॉन्डचे. व्हॅलेन्सी इज ऑल्सो नोन एज केमिकल बॉन्ड. फर्स्टली we can study definition of electrovalency. The number of electron that atom of an element gain or loses to complete its last orbit is called as electrovalency. तर इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजे काय तर ॲटम और इलेमेंटमध्ये इलेक्ट्रॉन हे कमी किंवा जादा करून त्याची आउटरमोस्ट सेलमध्ये त्याची ऑक्टेट कंप्लीट केली जाते. त्या प्रोसेसला इलेक्ट्रोव्हॅलेन्सी असे म्हणतात. इन शॉर्टली इलेक्ट्रोव्हॅलेन्सी मीन्स आउटरमोस्ट सेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट केली जाते, त्यालाच इलेक्ट्रोव्हॅलेन्सी असे म्हणतात. इन इलेक्ट्रोव्हॅलेन्सी वन ॲटम लुजेस सर्टन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड अटेन ए स्टेबल कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलेन्सीमध्ये एक ॲटम कमी करून कॉन्फिगरेशन हे स्टेबल केले जाते तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. इन अदर ॲटम ऑफ एन एलिमेंट गेन और एक्सेप्ट द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड अटेन स्टेबल कॉन्फिगरेशन अँड दस ॲक्वायरिंग सेम निगेटिव्ह चार्ज. ॲटम और एलिमेंट्समध्ये वन एलिमेंट्स ॲक्सेप्ट केला जातो आणि ऑक्टेट कंप्लीट केली जाते तेव्हा निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि वन एलिमेंट्स लॉस केला जातो तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. दिस लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन डिसिमिलर ॲटम टू कंप्लीट देअर लास्ट सेल. A bond or linkage is established between the two dissimilar atoms or ion due to electrostatic force of attraction, which is called as electrovalent bond. In short, electrovalent bond means दोन ॲटममध्ये दोन ॲटममध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन घडून येऊन जो काही बॉन्ड तयार होतो त्याला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणतात. इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोव्हॅलेंट लिंकेज और आयोनिक बॉन्ड्स. आपण इलेक्ट्रोव्हॅलेन्स और आयोनिक बॉन्ड म्हणजे काय बघितलं तर आपल्याला त्याचे टाईप्स 1 बाय 1 स्टडी करायचे आहेत. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेन्सी और आयोनिक व्हॅलेन्सी. देअर आर 2 मेन टाइप्स ऑफ आयोनिक व्हॅलेन्सी और इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. First one is positive electrovalency, second one is negative electrovalency. इलेक्ट्रोव्हॅलेन्सी और आयोनिक व्हॅलेन्सीचे हे 2 मुख्य प्रकार आहेत. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी ऑल्सो नोन ॲज आयोनिक व्हॅलेन्सी आणि सेकंड निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. फर्स्टली वी कॅन स्टडी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी इज ऑल्सो नोन ॲज आयोनिक व्हॅलेन्सी. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सीलाच आयोनिक व्हॅलेन्सी असे म्हणतात. दी व्हॅलेन्सी ऑब्टेन बाय लॉस ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटॅलिक ॲटम ऑफ ॲन एलिमेंट सो ॲज कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट और ऑक्टेट इज नोन ॲज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन लॉस करून मेटॅलिक ॲटममध्ये लास्ट ऑर्बिट कंप्लीट केली जाते त्यालाच पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी असे म्हणतात. तर एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलेन्सी सोडियम ॲटम.
Sodium atom loses one valence electron to complete its octet. Therefore, positive electrovalency of sodium atom is +1. तर आपल्याला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सचे एक्झाम्पल बघायचं आहे सोडियम ॲटम. तर सोडियम ॲटमचा ॲटोमिक नंबर आहे 11. त्याचं कॉन्फिगरेशन आहे 281. त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी मीन्स लुजेस ऑफ 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कंप्लीट इट्स ऑक्टेट. आपण सोडियम ॲटमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जो काही ओनली 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो लॉस करणार आहोत आणि तेव्हा त्याचं कॉन्फिगरेशन आहे तयार होईल 28 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लॉस होईल तेव्हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी तयार होते. सिमिलरली पोटॅशियम सेकंड एक्झाम्पल बघू आपण. पोटॅशियम हॅविंग ॲटोमिक नंबर 19. युअर कॉन्फिगरेशन इज 2881. Then potassium has outermost cell is 1 valence electron. Then potassium atom loses 1 valence electron to complete its octet. Therefore, positive electrovalency of sodium atom is potassium atom is +1. पोटॅशियम ॲटमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तो लॉस केला जातो आणि त्याचं कॉन्फिगरेशन 288 म्हणजे तिथे पण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. तसेच सेम एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीची मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, बोरॉन. सेकंड वन इज निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. The valence obtained by the gain of valence electron by non-metallic atom of element so as to complete their last orbit is known as negative electrovalency. तर निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणजे काय तर गेन ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड केला जातो. व्हॅलन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड करून ऑक्टेट कंप्लीट केली जाते त्यालाच निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी असे म्हणतात. तर आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीचे एक्झाम्पल बघू. क्लोरीन ॲटम गेन्स 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सो ॲज टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट. देअरफॉर द निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज -1. क्लोरीन हॅविंग ॲटोमिक नंबर 17. Your configuration is 287. Outermost cell having 7 valence electron. ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर क्लोरीन एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून त्याची ऑक्टेट कंप्लीट करतो तेव्हा त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. त्याचे कॉन्फिगरेशन 288. सिमिलरली एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी सल्फर, ऑक्सिजन, फॉस्फरस. आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणजे काय ते बघितलं. तर त्यातील आपल्याला डिफरन्स बिटवीन ऑफ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी बघायचं आहे. तर फर्स्टली पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी इज ऑब्टेन बाय लॉस ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटॅलिक ॲटम ऑफ ॲन एलिमेंट टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट. निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी. निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी इज ऑब्टेन टू गेन ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बाय नॉन मेटॅलिक ॲटम ऑफ ॲन एलिमेंट टू कंप्लीट इट्स लास्ट ऑर्बिट. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी और निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये डिफरन्स असा आहे की पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्समध्ये व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन लॉस केले जातात तर निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये व्हॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन गेन केले जातात.
पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये मेटॅलिक ॲटम यूज केले जातात, तर निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये नॉन मेटॅलिक ॲटम्स यूज केले जातात. मेटॅलिक ॲटम ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी नॉन मेटॅलिक ॲटम ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये मेटॅलिक ॲटम हा पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो, तर निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सीमध्ये नॉन मेटॅलिक ॲटम निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. तर आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी और निगेटिव्ह इलेक्ट्रोव्हॅलन्सी बघितली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड. त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. त्यामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड म्हणजे ए मॉलिक्यूल ऑफ सोडियम क्लोराईड कन्सिस्ट ऑफ 1 atom of sodium and 1 atom of chlorine. यामध्ये सोडियमचा एक ॲटम आणि क्लोरीनचा एक ॲटम मिळून सोडियम क्लोराईड तयार होतो, म्हणजेच NaCl. इट इज फॉर्म बाय इलेक्ट्रोव्हॅलेंट लिंकेज. त्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलेंट लिंकेज फॉर्म होतात. सोडियम ॲटम हॅविंग ॲटॉमिक नंबर 11 हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 अँड क्लोरीन ॲटम हॅज atomic number 17 has an electronic configuration 287. यामध्ये सोडियम अँड क्लोरीन हे दोन मेटल आपण बघणार आहोत. त्यामध्ये सोडियमचा ॲटॉमिक नंबर हा 11 आहे, तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. यामध्ये सोडियम प्लस क्लोरीन यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होऊन इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होते बघायचं आहे. यामध्ये टोटल नंबर ऑफ सोडियम ॲटममध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन तर 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन. तर क्लोरीन ॲटममध्ये 17 प्रोटॉन 18 न्यूट्रॉन. तर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मीन्स काय? प्रोटॉन मीन्स टोटल ॲटॉमिक नंबर मीन्स proton and neutron means atomic number plus nucleus. असे टोटल 12 न्यूट्रॉन 11 प्रोटॉन्स आणि क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन्स 18 न्यूट्रॉन्स. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड सेम. त्यानंतर आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड्स. फर्स्टली ionic compounds are ionic compounds when dissolved in solvent or melted to its melting points they are ionized and hence they conduct electric current. आयोनिक कंपाऊंड्स हे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केले जाते आणि इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आयोनिक कंपाऊंड पजेस कंपॅरेटिव्हली हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स अँड दे आर नॉन व्होलाटाइल्स. आयोनिक कंपाऊंड्स हे चा मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स हा हाय असतो आणि ते नॉन व्होलाटाईल असतात. यामध्ये व्होलाटाईल अँड नॉन व्होलाटाईल्स म्हणजे काय ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर व्होलाटाईल मीन्स व्होलाटाईल असा सबस्टन्स की तो हवेमध्ये उडून जातो म्हणजे निघून जातो, आणि नॉन व्होलाटाईल्समध्ये तो एअरमध्ये स्टेबल राहतो. तर आयोनिक कंपाऊंड्स हे नॉन व्होलाटाईल्स आहे. थर्ड characteristics they are soluble in polar solvent like water and insoluble in non-polar solvent like benzene, carbon dioxide and carbon tetrachloride.
इलेक्ट्रोव्हायलेंट कंपाऊंड्सचा पोलर कंपाऊंडमध्ये सोल्युबल असतो, तर नॉन पोलर कंपाऊंडमध्ये इनसोल्युबल असतो. तर पोलर कंपाऊंड कोणते, तर वॉटर. अँड नॉन पोलर कंपाऊंड म्हणजे बेन्झीन, कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, these are generally inorganic crystalline compounds. इलेक्ट्रोव्हायलेंट कंपाऊंड्स हे इनऑर्गॅनिक क्रिस्टलाइन कंपाऊंड असतात. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर नॉन डायरेक्शनल अँड कॅन नॉट शो आयसोमेरिझम. सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स, देअर बाइंडिंग एनर्जी इज व्हेरी हाय. इलेक्ट्रोव्हायलेंट कंपाऊंडची बाइंडिंग एनर्जी ही म्हणजे जास्त असते. तर बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, तर 2 एलिमेंट्स होल्ड करून ठेवण्यासाठी जी एनर्जी यूज केली जाते त्याला बाइंडिंग एनर्जी असे म्हणतात. सेकंड टाईप्स बघायचा आपल्याला केमिकल बॉन्डचा. सेकंड टाईप्स, कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड also known as covalency. What is mean by covalency? Valency obtained by mutual sharing of electron between either similar or dissimilar atom of an element so as complete their last shell octet is known as covalency, and the bond between combining atom of covalent bond. The compound thus formed by mutual sharing of electron between the atoms are called as covalent bond. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, तर ॲटमची शेअरिंग केली जाते. यामध्ये इलेक्ट्रॉन लॉस और गेन केले जात नाही, तर ओनली शेअरिंग केली जाते. इन कोव्हॅलेंट बॉन्ड देअर इज नो लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड ओनली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. तर कोव्हॅलेंट बॉन्ड्समध्ये इलेक्ट्रॉन लॉस और गेन केले जात नाही, तर फक्त इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. देअरफॉर नो इलेक्ट्रिकल चार्जेस आर डेव्हलप्ड. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस बाय फॉलोइंग 3 ways. First one is when a covalent compound is formed by mutual sharing of one pair of electron between the 2 atoms, then it constitutes single covalent bonds. इलेक्ट्रॉनची एक ओनली वन पेअर 2 ॲटम्स असेल तर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. तर व्हेन कोव्हॅलेंट कंपाऊंड इज फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ 2 pairs of electron between 2 atoms, then it constitute डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 ॲटम्समध्ये 2 ॲटम्समध्ये त्या ॲटमचे 2 pairs ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला डबल कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणतात. थर्ड वन इज व्हेन ए कोव्हॅलेंट कंपाऊंड इज फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ 3 pairs of electron between the 2 atoms, then it is constitute ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर 2 ॲटम्समध्ये 3 pairs ऑफ इलेक्ट्रॉन तयार होण्याच्या प्रोसेसला ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणतात. तर कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये 3 टाईप्स असतात, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड आणि ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड. तर फॉर्मेशन ऑफ त्यामध्ये फर्स्ट बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल. यामध्ये क्लोरीनचे 2 मॉलिक्यूल यूज केले जातात. इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल, 1 atom of chlorine combines with other atom of chlorine. यामध्ये क्लोरीनचे 2 ॲटम यूज केले जातात. इच क्लोरीन ॲटम 287 contain 7 valence electron. So
in short of 1 electron to complete its octet. तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे तर 7. तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. देअरफॉर इच क्लोरीन ॲटम contributes 1 electron with other chlorine to constitute single covalent bond between 2 chlorine. तर यामध्ये एका व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्यामुळे यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ मॉलिक्यूल, यामध्ये सेम फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल, फक्त त्यामध्ये क्लोरीनचे 2 मॉलिक्यूल यूज केले होते. यामध्ये कार्बनचं 1 आणि ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल यूज केले जाते आणि कॉन्फिगरेशन याचे चेंज असणार आहे. बाकी प्रोसेस सेम ॲज क्लोरीन. फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल सेम ॲज क्लोरीन, फक्त त्यात ॲटम नायट्रोजनचे असतील. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड. फर्स्ट वन इज कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर नॉन पोलर, म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे नॉन पोलर असतील. तर पोलर सॉल्व्हंट कोणते तर वॉटर, नॉन पोलर बेन्झीन, कार्बन टेट्राक्लोराइड. तो कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे नॉन पोलर असतील. दे आर insoluble in polar solvent like water but readily soluble in organic solvent like benzene, carbon tetrachloride. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे पोलर कंपाऊंडमध्ये इनसोल्युबल असते, तर नॉन पोलर कंपाऊंडमध्ये सोल्युबल असतात. दे आर जनरली थर्ड्स कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर जनरली volatile in nature or they have low melting and बॉइलिंग पॉईंट्स. तर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे जनरली व्होलाटाईल असतात. व्होलाटाईल्स म्हणजे काय तर हवेमध्ये उडून जाणारी, म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हे व्होलाटाईल असतात. त्याचा मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स हा कमी असतो. जनरली दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपण बघितलं आयोनिक बॉन्ड्स हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, तर कोव्हॅलेंट बॉन्ड्स हे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. दे आर डायरेक्शनल नेचर अँड दे मे शो आयसोमेरिझम. 6 कॅरेक्टरिस्टिक्स, दे गिव्स मोलिक्युलर रिॲक्शन. कोव्हॅलेंट कंपाऊंडमध्ये मोलिक्युलर रिॲक्शन घडून येतात. तर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर लिक्विड ऑर गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस हे बघितलं. तर त्याचे डेफिनेशन, टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, 2 टाइप्स डिटेलमध्ये स्टडी केले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 3 टाइप्स स्टडी करायचे आहे. ओके, थँक्स.